नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सायंकाळ. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार DHS आरोग्य विभाग भरती, सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे वेगवेगळ्या पदांकरिता, त्या कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, तसेच काय अपडेट आलेली आहे आजची ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. तर जे अपडेट आलेले आहे त्यानुसार तुम्हाला माहिती सांगण्यात येणार आहे की आरोग्य विभाग भरतीमध्ये एकूण 5000 पदांची पदभरती होणार आहे. हे जे 7 जुलै 2026 ओके आजच अपडेट आहे. काय म्हटलेलं आहे? आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय, महाराष्ट्र शासन, संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय यामध्ये कार्यक्रम प्रमुख सर्व, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ सर्व, जिल्हा शल्य चिकित्सक सर्व महाराष्ट्र राज्यातील आणि अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय सर्व. यामध्ये प्रादेशिक आरोग्य विभागांतर्गत मंजूर आकृतीबंधानुसार गट क आणि गट ड संवर्गातील सद्यस्थिती 30 जून 2026 रोजीची सद्यस्थिती कळविण्याबाबत यामध्ये म्हटलेलं आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सरळ सेवा पदभरतीची कार्यवाही तो आपल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर आकृतीबंधानुसार गट क आणि गट ड ओके वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या संवर्गातील 30 जून 2026 रोजीची सद्यस्थिती खालील पत्रामध्ये तात्काळ शासनास उपलब्ध करून द्यावी. म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम प्रमुख, उपसंचालक असतील किंवा शल्य चिकित्सक असतील किंवा अधीक्षक असतील यांनी आपल्या विभागामधील, आपल्या जिल्ह्यामधील तालुका जिल्हा लेवलला जी काही पद रिक्त आहेत ती माहिती गट क पदनाम गट ड मंजूर पद किती आहेत, भरलेली किती आहेत सरळ सेवेमध्ये आणि रिक्त किती पदे आहेत हे नमूद करून लवकरात लवकर शासनाला सादर करावे. म्हणजे तरी जिल्हा हिताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील वरील तक्त्यातील माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ कार्यक्रम प्रमुख कार्यालयाने सदरील माहिती कार्यालयास दिनांक 7/7 म्हणजे 7 जुलै 2026 पर्यंत सादर करण्याची कार्यवाही करावी. हे पत्र महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत प्रत्येक विभागाला, प्रत्येक जिल्ह्याला पाठवण्यात आलेला आहे. आणि जी घोषणा आरोग्य विभाग मंत्र्यांनी, जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी केलेली आहे की आरोग्य विभागामध्ये एकूण 5000 पदांची पदभरती होणार आहे. तर यामध्ये कोणकोणते पद असणार आहे, ज्याकरिता आपण बॅच घेत आहोत? आरोग्य सेवक असेल, MPW, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक महिला आणि पुरुषांसाठी सुद्धा आहे, स्वच्छता निरीक्षक SI, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट असेल, ANM, GNM, ANM फक्त महिलांकरिता, GNM मेल अँड फिमेल आणि बाकी याची ऑनलाईन बॅच नुकतीच सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला PYQ MCQ चा सराव, सर्व विषयाच्या PDF नोट्स मिळणार आहेत. तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर सर्व विषयामध्ये शिकवले जाणार आहेत. तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे जे डेली लेक्चर होतात, जर तुमचं लेक्चर मिस झालं तर तुम्ही रेकॉर्डिंग लेक्चर सुद्धा बघू शकता. ओके, पर्सनल गायडन्स असणार आहे आणि कमी किमतीमध्ये ही बॅच तुम्हाला कमी फी मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. बॅच जॉईन करण्याकरता 9823 44 22 63 हा नंबर आहे किंवा 9823 43 50 60 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे बॅच जॉईन करण्याकरिता. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून एनरोल करू शकता. काय म्हटलेलं आहे यांनी? मुंबई आरोग्य विभागामधील किंवा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आरोग्य विभागांतर्गत वेगळ्या उपरुग्णालय, जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय असतील त्यामध्ये मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी 5000 पदांच्या नव्या पदांना मंत्रिमंडळाची नुकतीच मान्यता सुद्धा मिळालेली आहे. ही प्रक्रिया वेगाने राबवण्यात येणार आहे. तसेच गट क, गट अ असेल, गट ब, गट क आणि गट ड यांची कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असेल किंवा इतर पद जे आहेत ते प्रकाश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश सर यांनी काय केलेली आहे, विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये माहिती दिलेली आहे. चंद्रपूर रुग्णालयामधील सुद्धा हे रिक्त पद भरली जाणार आहेत. असे एकंदरीत उपजिल्हा रुग्णालय असेल, त्यानंतर जे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे शासकीय, त्यामध्ये ही पदभरती असणार आहे. तर जी वेगळ्या पद असणार आहे गटकची आपण बघणार आहोत की याला नेमकी पात्रता काय असणार आहे. तर बघा या ठिकाणी जे MPW चं पोस्ट आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, याला 12वी प्लस MPW चा कोर्स, आरोग्य विभागाचे सेवा प्रवेश नियम जाहीर झालेले आहेत. MPW चा कोर्स लागणार आहे. ओके, विदाउट ग्रॅज्युएशन. त्यानंतर SI करिता तुम्हाला 12वी प्लस SI चा कोर्स, त्यानंतर
एएनएम करिता बीएससी नर्सिंग, एएनएम, जीएनएम ज्यांचा कोर्स झालेला आहे, डिप्लोमा झालेला आहे, त्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. औषध निर्माता अधिकारी पदाकरिता ज्यांचा डी फार्म किंवा बी फार्म झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांकरिता ह्या जागा असणार आहेत. ज्यांचा बीएससी नंतर डीएमएलटी चा कोर्स झालेला आहे, त्यांच्यासाठी लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लॅब सायंटिफिक ऑफिसर, त्यासोबतच एसआय 12वी नंतर एसआय प्लस ग्रॅज्युएशन झालेला आहे अशाकरिता हेल्थ इन्स्पेक्टर प्लस हेल्थ सुपरवायझरच्या जागा आहेत, म्हणजे आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक. सर्व पदाकरिता वयोमर्यादा सेमच आहे. ओपन मध्ये जर असाल खुल्या प्रवर्गात तर 38 पर्यंत फॉर्म भरता येतो. कास्ट मध्ये जर असाल तर 43 वर्षापर्यंत. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार, अनाथ, दिव्यांग त्यांच्या प्रमाणे यांचे वयोमर्यादा 43 पेक्षा जास्त म्हणजे 45, 50, 55 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. तर एक सुवर्ण संधी असणार आहे. येणाऱ्या काही कालावधीमध्ये म्हणजे जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे तर 15 ऑगस्ट पर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर याकरिता आपल्याला आतापासून तयारीला लागायचं आहे, कारण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता लागणार आहे आणि त्यानंतर 3 ते 3.5 महिन्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजे साधारणतः नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाऊ शकते. कोण करणार आहे? बघा, कोणी जरी एक्झाम एमपीएससी कडे गेली किंवा टीसीएस आयबीपीएस कडे जरी असेल तरी ती एक्झाम ऑनलाईन स्वरूपामध्ये कंडक्ट केल्या जाणार आहेत. तर त्याचा लवकरच नोटिफिकेशन येणार आहे. त्याची तुम्हाला योग्य तयारी करायची आहे. सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या बॅचेस आहेत ज्यांना जॉईन व्हायचं आहे, ज्या ज्या पदाकरिता आपण पात्र ठरत आहात त्या पदाकरिता आपण चालू केलेले आहेत. योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता आपण संपर्क करू शकता. ही जी अपडेट आलेली आहे बघा, येणाऱ्या 1 महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होऊन लगेच ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार आहे. तर आपण आतापासून तयारीला लागायचं आहे. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.